पेट्रोल कार की इलेक्ट्रिक कार, कोणता पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे? पेट्रोल कार की इलेक्ट्रिक कार? पेट्रोल कार. इलेक्ट्रिक कार. पेट्रोल कार. इलेक्ट्रिक कार. जेव्हापासून इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ होत चालली आहे तेव्हापासूनच पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार या दोन्ही कारची तुलना होताना दिसत आहे. मात्र या दोन्ही पर्यायांमध्ये तुमच्यासाठी बेस्ट काय? चला आज आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिला आपण दोन्ही कारच्या रनिंग कॉस्ट बद्दल जाणून घेऊया. आता बोलायचं झालं तर पेट्रोल कारचा रनिंग कॉस्ट प्रति किलोमीटर 7 ते 8 रुपये आहे. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक कार बद्दल बोलायचं झालं तर तिचा रनिंग कॉस्ट हा 1 ते 1.5 रुपये आहे आणि इथेच इलेक्ट्रिक कार बाजी मारते. आता आपण दोन्ही कारच्या मेंटेनन्स कॉस्ट बद्दल जाणून घेऊया. पेट्रोल कार बद्दल बोलायचं झालं तर साहजिकच तिचा मेंटेनन्स कॉस्ट हा इलेक्ट्रिक कारपेक्षा जास्त असतो आणि इथे पुन्हा एकदा इलेक्ट्रिक कारने बाजी मारली आहे. आता आपण इलेक्ट्रिक कारच्या कमतरतेबद्दल जाणून घेऊया. त्यातली पहिली कमतरता म्हणजे चार्जिंग स्टेशन. आजही आपल्याला खूप कमी चार्जिंग स्टेशन पाहायला मिळतात आणि त्यासोबतच या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी वेळही लागतो. दुसरीकडे पेट्रोल कारमध्ये इंधन भरण्यासाठी अवघ्या काही मिनिटाचा वेळ लागतो. दुसरी कमतरता म्हणजे इलेक्ट्रिक कारची किंमत. आता बहुतेक इलेक्ट्रिक कारच्या किमती या पेट्रोल कारपेक्षा जास्त असतात, त्यामुळे साहजिकच ग्राहकांना या कार महागड्या वाटतात. मग अशा वेळी तुम्ही कोणती कार खरेदी करावी हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो. जर तुमचा रोजचा प्रवास हा 50 ते 60 किलोमीटर असेल आणि तुमच्याकडे चार्जिंगची ही सोय असेल तर नक्कीच इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते. जर तुम्ही वारंवार लांबचा प्रवास करत असाल तर मग पेट्रोल कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पेट्रोल कार असू द्या किंवा इलेक्ट्रिक कार, कोणतीही कार खरेदी करताना त्याची इत्थंभूत माहिती मिळवणे गरजेचे आहे. ही माहिती मिळवल्यानंतरच तुम्ही ती कार खरेदी करा. अशाच नवनवीन ऑटो रिलेटेड माहितीसाठी नवराष्ट्राला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.